हाय हॅलो नमस्कार। आज करूयात आपण चॉकलेट आईस्क्रीम। त्यासाठी आपण घेतले 1 कप व्हिप क्रीम, कंडेन्स मिल्क, चॉकलेट आणि चॉकलेट सिरप आहे आणि आपल्याला अर्धा कप दूध लागेल आईस्क्रीमसाठी। 1 कपसाठी अर्धा कप दूध घेतलेला आहे मी। क्रीम आपण फेटून घेऊया इथे। क्रीम फेटून झालेली आहे बघा, एकदम घट्ट झालेली आहे। आता या व्हिप केलेल्या क्रीममध्ये आपण अर्धा कप दूध घालूयात। आईस्क्रीम जरा घट्ट पाहिजे असेल जास्त तर थोडंसं कमी दूध घातलं तरी चालेल। आणि त्यामध्ये 2 चमचे मी कंडेन्स मिल्क घातले। कंडेन्स मिल्कने अजून त्याचा गोडवा वाढतो। तुम्हाला जास्त गोड आईस्क्रीम आवडत असेल तर अजून घ्या, किंवा नाही कमी गोड लागत असेल तर नाही घातलं तरी चालेल। इथे 2 चमचे कंडेन्स मिल्क घातले। आता हे परत एकदा फेटून घेऊयात। हे बघा, आपलं बॅटर फेटून झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी बघा, आपण डब्यात आईस्क्रीम आणतो ना, ते मेल्ट झाले की त्याची कन्सिस्टन्सी सेम अशीच असते। त्यामध्ये आपण चॉप केलेलं चॉकलेट टाकूया, ते आईस्क्रीम खाताना दाताखाली छान लागतं म्हणून। आणि चॉकलेट सिरप असावंच असं काही नाही की तुम्ही घरी एखादी कॅडबरी आणून त्याच्यामध्ये गरम दूध करून ते मेल्ट करून चॉकलेट पण ॲड करू शकता, किंवा एक डार्क कंपाऊंड आणून ठेवा, त्याचा यूज पण भरपूर कशामध्ये तुम्ही करू शकता। आता हे बघा डन झालेलं आहे। एखादा प्लास्टिक कंटेनर घ्या, तुमच्या घरी डबे असतातच प्लास्टिकचे, त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये ते सगळे बॅटर ओतून घ्या आणि कमीत कमी 12 तास तरी लागतात त्याला सेट व्हायला। त्यापेक्षा जास्त सेट झालं तरी चालेल। आईस्क्रीम सेट झालेला आहे। मी काल रात्री 10 वाजता हे आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं आणि आज दुपारचे 2 वाजले आहेत, तर ते एकदम पूर्णपणे सेट झाले। जवळपास 14 तास झाले याला ठेवलं होतं ते। एकदम त्याचं टेक्स्चर बघा तुम्ही किती छान आहे। आणि व्हिप क्रीम तुम्ही घरी आणून ठेवा। व्हिप क्रीममधून मी वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमच्या व्हिडिओज तुम्हाला शेअर करीन आणि तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला 100% मी गॅरंटी देते की हे आईस्क्रीम तुम्हाला आवडेल। आपण सॉफ्टी खातो ना, त्याप्रमाणेच आईस्क्रीम लागतं हे, आणि एकदम सोपी पद्धत आहे। आणि 1 लिटर व्हिप क्रीममध्ये तुम्ही वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम करू शकता, कोल्ड कॉफी करू शकता। त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं आईस्क्रीम कसं झालं।